सत्यसाई लोहियानगर या टीमला पराभूत करून फायनल मध्ये दिमागदार प्रवेश मिळवणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली ते म्हणजेच आपण पाहिले तर सोनसरी स्पोर्ट्स तांबाळमाल मंचावर नुकतंच आगमन होताना पाहायला मिळतंय संजय दादा लखन त्यांच्या समवेत त्यांचे मित्र देखील उपस्थित होताना पाहायला मिळतात त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. नक्कीच बॉल मात्र पूर्वा नक्कीच श्रीपतजी लाखन दादा देखील इथे उपस्थित झाले त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर मंचावर आपण पाहिलं तर भरपूर असे पाहुणे आहेत. पालघर जिल्हा पंचायत समितीचे विद्यमान सदस्य कृष्णाजी माळी साहेब देखील इथे उपस्थित आहेत. अगदी मंचाच्या दिशेने जाऊया पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान आपण करूया. अगदी सध्या तरी हा सत्कार कृष्णाजी माळी साहेबांचा आपण हा करूया. संजय दादा लाखन दादा नक्कीच आपण या आपल्या शुभ हस्ते कृष्णाजी माळी साहेब आपण पाहिलं पालघर जिल्हा पंचायत समितीचे सदस्य आहेत आणि विद्यमान सदस्य आपण पाहिलं तर सातत्याने आपण पाहिलं तर या पालघरमध्ये असो किंवा कामांमध्ये असो विकासाचा नक्कीच आपण पाहिला बेडा त्याने देखील उचलला गेला. त्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. कृष्णाजी माळी साहेब आपण पाहिला आणि त्यांच्या माध्यमातून देखील जे क्रिकेटचं मैदान आहे त्यांच्यासाठी आपण बघितलं तर ज्या मैदानाची पुनर्रचना करण्यासाठी एक निधीसुद्धा आपण पाहिला त्यांच्या आपण पाहिला संकल्पनेतून मात्र प्राप्त करून दिला आहे आणि त्यांचा आदर सत्कार मान सन्मान अगदी मंचावर होताना पाहायला मिळाला आहे. मॅचला होती सुरुवात आपण पाहिलं सध्या तरी मॅचकडे आपण फोकस करणार आहोत. पाहुण्यांच्या माहितीसाठी आपण पाहतोय फिल्डिंग करणारा टीम एन्जॉय ग्रुप बेलकडी टीम आहे. बॅटिंग करणारा टीम गावदेवी स्पोर्ट्स पोमनचा टीम आहे. सेमीफायनल 2ची मॅच खेळत आहेत. एक संघ सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाला जो आपल्याला फायनलमध्ये अगदी नुकताच मॅचमध्ये येत असताना देखील पाहायला मिळाला. आता त्यांच्यासोबत कोणता संघ जोडेल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. शिवादादांचं पुन्हा एकदा शुभागमन त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. अगदी आपण पाहिला राजेशजी भुयाळ साहेब देखील उपस्थित आहेत. बारकेजी भुरे साहेब उपस्थित आहेत. प्रवीणदादा जाधव देखील उपस्थित आहेत आणि कृष्णाजी माळी साहेब आपण पाहिलं या स्पर्धेला भेट दिली आणि नक्कीच इथून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद साहेब आपण आलात अगदी बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला त्याबद्दल आम्ही गावदेवी स्पोर्ट्स शिलतर टीमच्या वतीने अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच. अगदी मोलाचं सहकार्य आपण केल्याबद्दल आपले आभार आणि पुन्हा एकदा तुम्हाला नक्कीच धन्यवाद व्यक्त करतोय. अगदी क्लोज कॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या अंपायरसाठी आपण पाहिलं आहे तर कॉल मात्र दिला जातोय. कदाचित हे चित्र पाहायचं आहे चित्र मात्र साफ करायचं क्लिअर करायचं आहे कारण की रनआउटचा मात्र डाऊट आहे पंचांच्या मनामध्ये. पाहूया टीव्ही अंपायरच्या दिशेने आपण जरूर वळूया. बघा आता इथे चित्र काय घडलंय. चित्र अगदी डोळ्याच्या समोर साफ आहे आणि फलंदाज आहे नॉट आउट. अगदी नॉट आउटचा इशारा मात्र मिळाला. पुन्हा एकदा आपण मंचाच्या दिशेने जाऊया कारण की आणखीन आमचे पाहुणे इथे उपस्थित आहेत. अगदी आपण पाहिलं तर शिवा दादांना विनंती करतोय. नक्की शिवाजी कानात दादांना विनंती करते की दादा आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते आपण करूया आदर सत्कार मान सन्मान. आपण पाहिलं तर एक पायगावचे विद्यमान उद्योजक म्हणून आपण पाहिलं तर बारक्याजी भुरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान हा केला जात आहे. बारक्या दादांचा आदर सत्कार मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून थोडा पुढे ना दादा थोडा पुढे कॅमेरामध्ये. अगदी आपण पाहिलं तर माईची उपदार शॉल त्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन बारक्याजी भुरे दादांचा आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय. थँक्यू सो व्हेरी मच बारक्याजी भुरे साहेब आपण आलात आणि अगला महत्वपूर्ण आपण पाहिलं तर जे योगदान मात्र दिले या स्पर्धेला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच तुम्हाला देखील म्हणताय. जाऊया मैदानाच्या दिशेने काय घडलं जात आहे. चौकार आलाय या सिटीचा 4 रन्स 4 धावा मात्र प्राप्त केल्या त्या फटक्यावर.
सेमीफायनल 2चा मॅच आहे. फायनल मध्ये जायची तयारी आहे, परंतु तयारी कशी जोरदार होताना पाहायला मिळते. पाहूया मैदानाच्या दिशेने. 7 धावा बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला. फटका पाहतो यावेळेला पॉइंटला फिल्डर होते. अगदी आपण बघू शकतो चेंडूवर व्यवस्थित नजर नव्हती. अंतिमच्या क्षणात चेंडूला अडवलं जात आहे. चेंडूला जोपर्यंत अडवलं गेलं तत्पूर्वी 3 धावा पाहता पाहता अगदी कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावांनी टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळेल आपल्याला 10-10 रन्स. मान्य श्री विजय शेठ पाटील चषक 2025 फायनल मध्ये आपण पाहिलं कोणता संघ येईल, कारण की इथे लढाई तर मात्र होताना पाहायला मिळते आपल्याला. कारण की एन्जॉय ग्रुप बेलकडी टीम आपण पाहिली तर एक चांगली टीम टप म्हणून टीम म्हणून ओळखली जाते. आणि या टीमला आपण पाहिलं तर नक्कीच ज्या अनुषंगानं आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलं गेलं दमदार खेळ मात्र त्याने दर्शवला गेला. आणि या दमदार खेळच्या जोरावर या स्पर्धे आपण मध्ये पाहिलं तर सुपर 4 मध्ये येण्याचा कारनामा त्याने देखील केला. लेकिन पोमन टीमला मात्र लढाई कशी दिली जाते देखील पाहूया. नितेशांचा चेंडू पहिला कट केला गॅप मध्ये नजाकत ब्युटिफुल टायमिंग ग्लोरियस शॉट्स पाहायला मिळालाय. अगदी राहुल अंदरच्या बॅट मध्ये आलेला हा क्लासिकल चौकार. मिळतील धावा 4 झालाय बेडा पार आलाय चौकार. चौदा धाव फलकावर पाहतोय आपण. काय वेगवान सुरुवात मिळाली, अफाट मोठी सुरुवात. अगदी आपण पाहिलं तर या पहिल्या ओव्हर मध्ये चेंडू फेकून झाले आहेत 4. फुलटॉस या वेळेला व्यवस्थित बॅटवर आलेला नाहीये. झेल कलेक्ट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग अंपायर इथे पात्र इशारा देत आहेत. नो बॉल. याच डेफिनेटली नो बॉलचा इशारा मात्र दिला गेला स्क्वेअर लेग अंपायरच्या माध्यमातून. अगदी आपण पाहिलं तर आता रिव्ह्यूची मात्र डिमांड केली आहे. हा रिव्ह्यू कोणाचा आहे, पंचांचा आहे की मग फिल्डिंग करणाऱ्या टीमचा? ठीक आहे पाहूया आपण. आणि चित्र साफ झालेला आहे की हा चेंडू आहे नो बॉल. यस इट इज अ नो बॉल. बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल आपण बघितली तर वाढलेली आहे. भरपूर कमरेच्या वर फेकला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आम्ही चेक केलं कारण की शॉट सिलेक्शन देखील कमरेच्या वरच झालं होतं. फ्रीडचा चेंडू फोल चेंडूला राहुलने बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलाय. फटका आहे 4 धावांचा चौकार. एक चेंडू शिल्लक आहे. धाव फलक 21. क्या बेहतरीन लाजवाब बल्लेबाजी. 21 रन बन चुके इस ओवर में. पूरी तरह से मार दिया जाए कि छोड़ दिया जाए, बुरा हाल कर दिया जाए. इस तरह से 21 रन जोड़ चुके हैं टीम के टोटल में. ये आखिरी वाली गेंद इस ओवर की. क्या इस गेंद पे एक बड़ा हिट आएगा? प्रयास तो वही था राहुल अंदर का, लेकिन एक गेंद कहाँ पे डाली है. अंपायर ने बताया है कि ये गेंद काफी खराब डाली है गेंदबाज को. इस पैर से इस गेंद को डालना पड़ेगा, फेंकना पड़ेगा. 22 रन हो चुके हैं. फलकावर 22 धावा. अगदी आपण पाहतोय कॅप मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. पॉइंटला मात्र खेळाडू आहेत तिथे धाव एक सिंगल मिळवली जाईल. एकने टीमची टोटल आपण पाहिले तर 23 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हे झालेली सुरुवात जी आपल्याला पाहायला मिळते आहे ना, अफलातून भरपूर मोठी. जवळ म्हणायला काही हरकत नाही की 2 षटकाची सुरुवात एकाच षटकामध्ये केली आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिला राहुल अंधेऱ्यांचा खेळ 4 मध्ये 11, विशाल 3 मध्ये 9 आणि त्यामध्ये आपण पाहिलं की
मग एक्स्ट्राचं देखील मोठं योगदान आहे. एक्स्ट्रा झालेल्या ज्या धावा त्या भरपूर आपण पाहिलं तर फायदेशीर राहिलेल्या आहेत. आणि टीमची टोटल जी 23 अगदी पाहिली आपण ना, तर या 23ने मात्र एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमला आपण पाहिलं तर थोडंसं बॅकफुटला ढकलून दिलंय. षटक क्रमांक 2 आता पाहूया कोणाच्या हातात, तर दीपेशच्या हातामध्ये मात्र षटक सोपवलं गेलंय. समोर इन्फॉर्म बॅटर आपण पाहिलं आज दिवसभरामध्ये राहुल अंधेरने आपण पाहिलं तर भरपूर आणि भरपूर प्रभावी क्रिकेट दर्शवले गेले. प्रभावी खेळ त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्याच प्रभावी खेळाच्या जोरावर आपण पाहिलं तर या संघाला इथपर्यंत देखील घेऊन आलेले आहेत. दीपेश यांचा पहिला चेंडू आपण पाहिला तर स्क्वेअर ऑफ द विकेट शॉट एक्झिक्यूट केला जातोय. लॉंग लेगला खेळाडू आहे तिथे 2 धावा मात्र कंप्लीट देखील होताना पाहायला मिळतात. पाहता अगदी आपण पाहिलं तर मग धाव फलकाचा ग्राफ आहे थोडासा पुन्हा एकदा पुढे सरकताना पाहायला मिळेल. 25 बघा 7 चेंडूमध्ये झालेली 25 धाव्यांची नाबाद पार्टनरशिप हे अगदी आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड आपण बघितला तर अतिशय सुंदर आणि आवडेल असा स्कोर बोर्ड आपण पोमन टीमचा दिसून येतोय. बॅटची टॉप आता मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा हाफवाली होता परंतु टायमिंग तितकं चांगलं झालं नाहीये. थोडासा लवकर बॅटचा फेस बंद झाला. टॉप एज विकेट किपरचा मिळाला सहारा. राहुल अंधेरचा मात्र खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. आणि पहिला मोठा धक्का 25 धावांचे पार्टनरशिप अखेरीस तोडण्यामध्ये यश मिळालंय. गोलंदाज दीपेशला मात्र पहिली सफलता संघासाठी मिळवून देण्याचं कार्य त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये केलंय. पहिलाच बॉल आला उडवलाय सरळ मात्रावर पाहिला बाउंड्रीच्या पलीकडे. हा मोठा धमाका हेमंतने केला. पहिला बॉलला सामना करत असताना ठोकलाय ठाकून ठोक षटकार. टीमची टोटल 31 च्या आकड्यावर. बघा समोरून आपटण्याचा प्रयत्न होता. भरपूर खराब चेंडू मिळाला आणि त्या खराब चेंडूचा ज्याप्रमाणे आपण पाहिला तर फायदा उचलला. मोठा मोठा षटकार ठोकला. 31 धावा फलकावर. दीपेशने विकेट नुकताच मिळवला होता परंतु ती विकेट मात्र आपण पाहिलं तर त्या विकेटचं तितकं सेलिब्रेशन जास्त टिकू दिलं नाही आहे हेमंतने. सिक्सरने खातं खोललंय. डाऊन दी लेग चेंडूची हाताळणी केली आहे. हा असणार आहे वाईड दिशाहीन असेल. 32 टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिलं तर ह्या धावा पाहायला मिळतात या वाईडने. अगदी आपण पाहिले तर मग सुरेख खेळ होताना पाहायला मिळालाय. सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रभावी खेळ हा गावदेवी पोमन टीमचा आपल्याला जर पाहायला मिळालाय. समोरला उडवलाय टक्कन असा आवाज आलाय. डिस्टन्स किती मिळेल? यस डिस्टन्स देखील गाठले कम्प्लिटली. चेंडू पाहिला आपण तर पडला जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे म्हणायला हरकत नाहीये. मापून मोजून तोलून मोलून मारलेला फटका म्हणजेच हा आलाय षटकार साधावा. दरम्यान आलेला हा एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग धावांची चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे. आणि जशी आतिषबाजी आपण पाहिली आहे तर मग प्रत्येक संघ जेव्हा प्रथम बॅटिंग करतो ना त्यांचा विचार देखील हाच असतो की जितक्या मिळतील तितका धावा आपल्या संघासाठी कराव्या. जोरकस मारण्याचा प्रयत्न हा देखील होताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होताना पाहायला मिळालाय. 2 षटकाचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. जवळ 38 धावा जे आपल्याला पाहायला मिळाल्यात फलकावर. 38 धावांचा जर उल्लेख करायचा झाला तर 19च्या सरासरीने 38 धावा आलेल्या आहेत. 6 चेंडूचा खेळ आणखीन शिल्लक राहिला आहे. आता फायनलमध्ये आपण पाहिलं तर पोहोचायचं आहे
परंतु त्याच्यासाठी मेहनत मशक्कत मात्र आपण होताना पाहायला मिळते. एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमला हा मॅच जिंकायचं, फायनलच्या दिशेने जर आपण पोहोचायचं असेल ना, तर इथून चांगली गोलंदाजी हातावी लागेल. म्हणजे या षटकाला मात्र आपण एक व्यवस्थितरित्या फेकावं लागेल. व्यवस्थितरित्या आपण तर मग इकॉनॉमिकलच्या स्वरूपात फेकण्याचा प्रयत्न करावा लागेल. जास्त आपण तर हे षटक चांगल्या रीतीने फेकलं गेलं तर कदाचित मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय. जर 45च्या प्लस 45च्या आतमध्ये जर रोखण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली गुड कमबॅक आपण म्हणू शकतोय. पण तसं होईल का देखील पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर आलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्या माध्यमातून पहिला चेंडू हा हाताळला गेला. पहिल्या चेंडूवर आपण नजर टाकली आहे ना, तर मग लॉंग लेगला मात्र फटका एक्झिक्यूट केला. मनेश वाघ जो आपल्याला जर पाहायला मिळतोय, अगदी चर्चा करायची झाली या पुढचा चेंडू असेल. शॉर्ट पिच चेंडू, रोहित शर्मा कॉपी बुक मत स्टाईल मध्ये खेळला फटका, स्टँड मध्ये पोहोचवण्याचं कार्य, सिक्सर मात्र ठोकलाय हेमंतने. क्या बात आहे, सुपर बॅटिंग बाय हेमंत. ऍक्शन रिव्ह्यू मध्ये हाफ पिच चेंडू आणि हाफ पिच जर मिळेल तर हेमंत मात्र आपण सोडणार नाहीये. अगदी आपण तर 5 चेंडूचा खेळ करत हेमंत पोहोचला गेला 18 या धावसंख्येवर. संघाची टोटल आपण पाहिली तर 45च्या घरामध्ये 45 रन्स. अगदी डेंजर एंडकडे धावफलक पोहोचताना पाहायला मिळत आहे. भरपूर आपण पाहिलं तर मात्र इथे मग मार पडतोय प्रत्येक गोलंदाजाला. आता आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आडवा पाटणा खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडंसं आपण पाहिलं तर नजर हटवली होती. डोक्यावर चेंडू हाताळला होता, परंतु थोडीशी चेंडूने दिशा देखील बदलली होती. तत्पूर्वी एक दम मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाले. टीमच्या टोटलमध्ये 46 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंतचा जर खेळ आपण पाहिला तर भरपूर चांगला खेळला गेलाय कवदीप ओमन टीम कडून. फ्लिक केला गेला, हवेत आहे, हवेच्या लाटांवर चेंडू पाहता पाहता निघून चाललाय. थेट आपण पाहिलं तर आउट ऑफ द पार्क. आणखी निघालाय षटकार. प्रत्येक बॉलवर आता आपण पाहिलं तर जे चित्र आपल्या डोळ्याच्या समोर पाहायला मिळत आहे ना, की जसा विचार असेल ना, जसा चेंडू मिळेल तसा मात्र आपण पाहिलं तर त्या चेंडूवर तुटून पडायचं. विशालसाठी फुलटॉस होता. अगदी या वेळेला आपण पाहिलं तर फटका खेळला गेला होता, परंतु मिस टायमिंग अगदी आपण झाला आणि कॅच मात्र आपण पाहिलं तर जवळ कंप्लीट केला जातोय. विकेट डाऊन होतीये आणि आपण पाहिलं तर मग विशाल झालाय बाद. नाही मैदानाच्या आतमध्ये इन. वाईड असेल पंच म्हणतायत. 52च्या प्लस म्हणजे आणखीन एक होईल 53. 15 धावा याही षटकामध्ये आल्यात. बॅटची कडा पाहायला मिळाला. विकेट किपरचा मिळतोय सहारा. आता कॅच मात्र पकडला जाईल. फलंदाज होतोय बाद नयन. विकेट डाऊन झाली आहे. 53 धावा फलकावर आणि 54 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी, फायनल मध्ये जाण्यासाठी. अगदी आपण पाहिलं तर जवळ एन्जॉय ग्रुप बेलकडी या टीमला बघा हा मॅच आता त्यांच्यासाठी
जिंकायचं असेल तर मग चांगलं क्रिकेट त्यांना खेळणं अनिवार्य असेल. जवळजवळ झालेल्या ज्या 53 धावा, 6 मध्ये 16 विशालने केल्या, 6 मध्ये 13 राहुलने केल्या. अगदी आपण पाहिलं तर हेमंतने देखील चांगलं क्रिकेट खेळला गेलाय. अगदी आपण पाहिलं तर वारक्याजी बुरे साहेब इथून रजा घेताना पाहायला मिळत आहेत. थँक्यू सो व्हेरी मच वारक्याजी बुरे साहेब, राजाजी भुयाल साहेब आपण देखील रजा घेताना पाहायला मिळत आहे. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. अगदी आपण पाहिलं तर ज्यांनी मौल्यवान आपलं योगदान या स्पर्धेला दिलं आहे त्या नक्कीच योगदानाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच त्यांना देखील आम्ही म्हणतोय. 53 झाल्यात आणि 54 धावा करायच्या आहेत. किती 54 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. अगदी आपण पाहिलं तर भलं मोठं हे टोटल आहे. त्याच्यासाठी बॅटिंग मध्ये दमखम मात्र दर्शवावं लागेल. अगदी आपण पाहिलं तर मग चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 54 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत, फायनल मध्ये जायचं आहे. परंतु कोणत्या संघाचं होईल स्वप्न साकार, कोणता संघ मात्र अगदी फायनल मध्ये मात्र प्रवेश हा दिमागदार करेल या मॅच मध्ये. चित्र तर अगदी डोळ्याच्या समोर आहे. अगदी आपण बघितलं तर गावदेवी पोमन टीमने मोठं टार्गेट उभं केलंय. असं वाटतंय की गावदेवी पोमन टीम डेफिनेटली फायनल मध्ये जाईल. क्रिकेट आहे ना मित्रांनो, क्रिकेटमध्ये अगदी एका बाजूने आपण कोणत्याही संघाला मोठं म्हणू शकत नाही आणि कोणत्याही संघाला छोटं म्हणू शकत नाही. कारण की सेमीफायनल पर्यंत आले म्हणजेच बेलगडी टीम कडे देखील काही ना काही खासियत आहे. बॅटिंग आपण पाहिला तर दीपेश आणि नितेश. क्लीन बोल्ड, मिडल स्टंप उकळलाय. अतुल नडगे आपण पाहिला तर अतुलची कामगिरी आज या संपूर्ण मालिकेमध्ये उंचावली आहे. जवळ आपण पाहिला अतुल नावाचे खेळाडू आहेत ना, त्या खेळाडूंचा खेळ अगदी सुंदर राहिला या मालिकेत. मग अतुल ठाकरे असो किंवा अतुल नडगे असो, आणि अतुल नडगेचा क्लीन बॉल पाहायला मिळाला. दीपेश वाघात बॅक टू दी डगआउट, गॉन. फर्स्ट विकेट लॉस्ट, 0 या धावसंख्येवर.
अगदी आपण पाहिलं तर मग पहिल्या बॉलवर मोठा विकेट मिळवला गेलाय. आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात मिस्टर आकाश बॅटिंग करण्यासाठी. आकाश जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लाऊड अपील केली आहे, पंचांनी पकडली आहे. अपील मात्र फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक दुसरा मोठा धक्का. आकाश देखील झालाय बाद. परतावं लागेल डगआउटला. अतुल नडगे पाहिला आपण तर विकेट टेकर गोलंदाज बनत असताना आपल्याला पाहायला मिळतोय या मालिकेमध्ये. अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवर हा सलगचा दुसरा मोठा झटका. 0 या धावसंख्येवर 2 गडी बाद. अगदी आपण पाहू शकतो या वेळेला हॅट्रिक बॉल होता, मात्र आपण पाहिला अतुल नडगे याचा हॅट्रिक मात्र कंप्लीट झाली नाही आहे. परंतु तिथे आपण बघितला तर मग एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. मनेश वाघात आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर इंटर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अतुलचं कौतुक करावं लागेल. फार मात्र आपण पाहिलं तर त्याने इम्प्रेस केलाय भरपूर. मात्र आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ राहिलाय. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याने दर्शवली देखील आहे. हा देखील तेच तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. नितेश नॉन स्ट्रायकिंगकडे अगदी आपण पाहिलं तर मग बघ्याची भूमिका करतायत, म्हणजेच वॉचमॅनची भूमिका ज्याला म्हणतायत ना, फक्त तेच भूमिका करताना पाहायला मिळत आहेत. कारण की त्यांना संधी देखील मिळाली नाही आहे. 4 मध्ये एकही धाव नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर 2 विकेट गमावलेत. आता वाईड आहे बघा. आता भरपूर वेळानंतर एक धाव आली. 53 धावा आता हव्या असतील. येणाऱ्या चेंडूचा खेळ पाहिला आपण तर असेल 14 मध्ये 53. भरपूर आपण पाहिला तर मॅच लांब राहिलेला आहे. नितेश यांचा विचार काय होता? नितेश यांना कदाचित स्ट्राईक स्वतःकडे ठेवायला हवी होती, परंतु स्ट्राईक दुसऱ्याकडे दिली. सरळ खेळला जाते आपण पाहिलं तर मग चेंडूला विशाल चेंडूला फील्ड करतायत गावदेवी पोमन टीमच्या माध्यमातून. बॅटिंग असो, बॉलिंग असो किंवा फिल्डिंग असो, भरपूर काही चांगलं होत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे देखील. अगदी आपण पाहिलं तर मग या आलेल्या धावा एकूण आपण पाहिलं तर मग 1-2 धाव फलकावर. 13 चेंडू आणि 52 धाब्यांची गरज. कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अपील मात्र नाही, पंचांनी पकडली आहे. अगदी आपण पाहिलं तर मग जवळ विश्लेषण करायचं झालं तर एक चांगलं षटक, किफायती षटक पाहायला मिळालं. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. 2 धावात 2 विकेट. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं ना तर मग ज्याप्रमाणे उल्लेख करायचा झाला तर ग्रामपंचायत पोमनचं आपण पाहिलं तर नक्कीच ऑफिस अगदी आपल्याला जवळ पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह देखील आहे. परंतु ज्याप्रमाणे आजच्या दिवसामध्ये विजय खेळणारे संघ देखील याच विभागाचे होते. कारण की जवळजवळ पोमन असेल किंवा मग शिलोदर या विभागातील जितकेच संघ, मग सारजा पाहिला आपण सारजा विभागातील संघ, जंबिका कर्नलपाडा संघ पण देखील पाहिला गेला. म्हणजे याच विभागातील एकूण 12 संघ आणि त्याच 12 संघांपैकी आपण पाहिला तर त्यापैकी एक पुढे आलेला संघ म्हणजेच पोमनचा. षटक क्रमांक आपण पाहिला तर 2 फेकण्यासाठी आलेला. अगदी आपण पाहिला तर गोलंदाज मिस्टर विशाल. रनआउट आपण पाहिलं तर नक्कीच ज्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला होता परंतु नकार दिला होता. परंतु तिसऱ्या
अंपायर साठी मात्र आपण पहिले रिक्वेस्ट केले गेले की तिसऱ्या अंपायरला बोलवलं देखील आहे. आता तुम्ही चेक करा टीव्हीच्या माध्यमातून आणि दर्शवा या रन आउट आहे की नाही हे देखील आपण करूया आता मग चेक. आणि बघा आता डोळ्याच्या समोर आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे प्रवीण सुतार यांनी सांगितलं होतं की नॉट आउट म्हणजे नॉट आउटच आहे, हे ओरिजिनल डिसिजन देखील आपल्याला तेच पाहायला मिळालं. चेंज ऑफ द पेस, धीमा गतीने हाताळलेला चेंडू. वन साइड मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वन साइड मध्ये क्रिकेट खेळला जात आहे. कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं की टॉस जिंकून डिसिजन आपण पाहिलं तर मग गोलंदाजी आणि ते उलट ठरले गेली आहे. कारण की असं वाटलं होतं की गोलंदाजी चांगली होईल परंतु झाली नाही आहे आणि गादी पोमन टीमने पंजा कसला त्या मॅचवर. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर मग हा चेंडूवर देखील धाव येत नाही आहे. मॅच जिंकण्यासाठी 9 चेंडूचा खेळ राहिलाय शिल्लक आणि या 9 चेंडूमध्ये तब्बल 51 धाव्यांची गरज आहे. 51 रन्स. आता काय दिसतंय डोळ्याच्या समोर तर गावदेवी पोमन टीम पुढे जातीये आणि विजय ग्रुप टीम मात्र मागे जाते. दरम्यान आलेला आणखी एक डॉट. आठ मध्ये 51. आता चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु नयन होते तिथे पॉइंटला. विकेट मिळेल विशालला. धक्का लागेल तिसरा. अगदी पाहिला बंद तर 54 धावा चेस करत असताना फलकावर आपण पाहिला तर आतापर्यंत या षटकामध्ये म्हणजे दुसऱ्या षटकातील 5 चेंडू फेकून झाले. टीमची टोटल आपण पाहिली तर फक्त 3 विकेट गमावले. 3. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतील. आता अगदी वन साइड मुकाबला. कारण की वन साइड मुकाबला कोणालाही आवडणार नाही आहे. मग वन साइड गोष्टी आपण पाहिल्या तर भरपूर आयुष्यामध्ये असतात आणि त्या गोष्टींचा आपण विचार केला तर एकतर्फी मात्र मुकाबल्यामध्ये आपण पाहिलं तर एकतर्फी मात्र विजय आपण पाहिला तर मिळवण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते पोमन टीम. क्लीन बॉल्ड आणखी एक मात्र बॅटर होतोय बाद. कर्णधार मात्र आपण पाहिला मिस्टर अजय आला देखील होता आणि गेला देखील. विशालची गोलंदाजी आपण पाहिली अफाट मात्र सुंदर राहिली आहे. या षटकामध्ये त्यांनी आणखीन एक मिळवलेली मोठी सफलता पाहायला मिळाली आहे आणि एक सक्सेसफुल मात्र आपण पाहिला स्पेल देखील पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिला अजय अंडवा आले होते आणि ते परतले देखील 0. नक्कीच खातही खोलता आलं नाही. परिस्थिती बघा 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 54 धावाचा पाठलाग करत असताना फलकावर 4 गड्याच्या मोबदल्या झालेल्या फक्त आणि फक्त 3 धावा. आता मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. देखो मुकाबला जीतने के लिए अब अच्छे गेंदों का खेल बचा और 51 रनों की जरूरत है. तो ये मुकाबला हाथ से तो गया है लेकिन जाते जाते इस मुकाबले में किस तरह से परफॉर्मेंस देगी ये बल्लेबाजी करने वाली टीम. क्योंकि अगर यहाँ पे देखिए मनीष है और गौतम है. अब स्ट्राइक अगर देखेंगे तो मनीष के पास है. मनीष क्या अपना परफॉर्मेंस दिखाना चाहेंगे क्योंकि ज़रूर दिखाना चाहेंगे कि वो भी बता सकते कि मैं अपने टीम के लिए एक बेहतरीन खिलाड़ी बन सकता हूँ. लेकिन ये देखो जड़ में डालने का प्रयास था. बल्लेबाज रन नहीं लेना चाह रहे. दूसरी तरफ से गौतम ने प्रयास किया था रन्स लेने का लेकिन मना कर दिया है मनीष ने. आखिरी ओवर का स्पेल है हेमंत के हाथों में. हेमंत की बल्लेबाजी क्या बेहतरीन रही इस मुकाबले में क्योंकि उन्होंने क्या बेहतरीन शॉट्स लगाए, सिक्सर लगाए, चौके लगाए और अपनी टीम को पूरी तरह से अच्छा परफॉर्मेंस दे दिया.
अच्छी तरह से अब खेल नहीं पा रहे। देखो अब इस मैच में क्या रह चुका है, तो रह चुके हैं इस फॉर्मेलिटीज, और फॉर्मेलिटीज पूर्ण करने की तयारी में अब 4 चेंडू आणि 50 धावा हव्या असतील जिंकण्यासाठी. बॅटची कडा थर्डमॅनला जिग्नेश चेंडूला फोल्ड करतायत. धाव नहीं मिलणार. 3 चेंडू 50 धावा. देखो अब 3 गेंदों में 50 रनों की जरूरत है. 4 पे 4 ऐसा नजारा दिख रहा है नजरों के सामने. 4 गडी गमावलेत फक्त, झालेल्या 4 धावा. षटक क्रमांक 3 हेमंतचं देखील आपण पाहिलं तर अगदी ती फायती राहिलाय. आता पुलटा स्वतः फटका खेळला जातोय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने मात्र नक्कीच प्रस्थान करतोय आणि हा लाई चौकार. तर त्या चौकाराची गरज मी तर म्हणेन की सुरुवातीच्या षटकापासून होती. आता थोडंसं आहे ते काय तर अंतर कमी केलं जाईल. 2 चेंडू आणि 46 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील. 46 रन्स टू विन. आता फायनल मध्ये जाण्याच्या अगदी तयारीमध्ये गावदेवी पोमनची टीम ची आपल्याला जर पाहायला मिळते. धाव चेंडू आलाय. 1 चेंडू आणि 46 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. 46. हा देखील आपण पाहिलं तर चेंडू कंप्लीट झालाय. अशा तऱ्हेने सामना जिंकला गेलाय आपण पाहिलं तर गावदेवी पोमन टीमने, आणि थेट मात्र जाऊन बसला आहे आता फायनल च्या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर फायनल मध्ये एंटर करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते आहे गावदेवी स्पोर्ट्स पोमनची टीम. आणि तिथे आपण पाहिलं तर ऑलरेडी मात्र आपण पाहिले पोहोचलेली टीम आपल्याला पाहायला मिळते आहे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमालची टीम. अगदी आपण पाहिलं तर मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार ठरतोय तो म्हणजे खेळाडू मिस्टर विशाल इज द मॅन ऑफ द मॅच.